नारायण सांगावं घरातच बस, घरात घुसून मारू. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज महाविकास आघाडीकडून निषेध व्यक्त करत सरकार विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत हे आंदोलन पार पडलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. खरं तर महाविकास आघाडीच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही, मात्र तरीही कोणतीही पर्वा न करता महाविकास आघाडीनं हे आंदोलन केलं. विरोधकांच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत हा मोर्चा पार पडला. दरम्यान मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं गडावरती ठाकरे आणि राणे आमने सामने आल्यानं मोठा राडा झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. आता त्यात मुद्द्यांवरून ठाकरे गटाच्या महिलांनी राणेंवर चांगलाच संताप व्यक्त केलाय. नारायण राणेंना घरात घुसून मारण्याची धमकीच या महिलांनी दिली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्यात पाहूयात. आणि त्या नारायण राणेला सांगावं घरातच बस, घरात घुसून मारू. आमची ताकद, आता आम्ही बाहेर पडलोय त्याच्या घरात येऊन मारू. आम्ही त्याला काही घाबरत नाही. आदित्य साहेबांना बोलतो, अरे लाज वाटतो काय? 2 पिल्लांना घेऊन आला समजा. आदित्य ठाकरे एकटा नडला. आदित्य साहेब